नमस्कार अमन भाऊ. नमस्कार. सर्वप्रथम आपण हा जो तुरीचा प्लॉट पाहिलेला आहे, हे वर्ष 2025 जे पाहिलं, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं हे वर्ष होतं आणि भरपूर पाऊस होता. पण ह्या पावसामध्ये सुद्धा जर आपण आता जर तुरीचा तुमचा प्लॉट पाहिला तर अतिशय फ्लावरिंग भरपूर आहे, शेंगा पण भरणीला आलेल्या आहेत, कुठलाही अडीचा अटॅक नाहीये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अमन विठ्ठलराव पावडे, राहणार उमरी येडे, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. मोबाईल नंबर 9022 014 784. यावर्षी मी यशोदा सीडचा डेमो प्लॉट हे तूर लावली होती आणि म्हणजे ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केली होती. किती केली? एका किलोला किलोला 3 ग्रॅम 3 ग्रॅम या पद्धतीने केलं. आणि आता तुम्ही सांगत होते की नेहमी तुम्ही सरी पद्धतीने लावता, पण यावेळेस तुम्ही बेड केले. तर किती बाय कितीवर बेड केले? हे माझे बेड आहे 3.5 फुटाचे बेड आहे. दोन ओढीतलं अंतर, 2 ओढीतलं अंतर जे आहे हे 3.5 फुटाचं आहे आणि बेड पद्धतीने केलं की जेणेकरून याच्यावर पाणी साचणार नाही, त्याच्यामुळे ग्रोथ ही चांगली झाली. आणि याच्यावर जर साध्या जमिनीमध्ये आपण बेड न मारता लावली असती तर पाणी इतका भारी पाऊस झाला, त्या भारी पावसामुळे फ्युजारियम विल्ट हा बुरशीचा रोग आपल्या तुरीवर होऊ शकतो. या उद्देशाने, या अनुषंगाने मी बेडवर लावली आहे. ओके. आणि आता मला एक सांगा, तुम्ही जेव्हा तूर 30 दिवसाची झाली तेव्हा तुम्ही ड्रेंचिंग वगैरे केली का आणि फवारणी केली का? ड्रेंचिंग केली होती. ह्युमिक ऍसिड, ट्रायकोडर्मा, फिनॉल फॉस्फेट. ओके, ड्रेंचिंग केली. फवारणी कुठली केली होती याच्यावर? सुरुवातीला दुसरा स्प्रे मी प्रोपोनोफॉस, सायपरमेथ्रिन, ह्युमिक ऍसिड आणि अँट्राकॉलचा केला. आणि त्याच्यानंतर मग काही स्प्रे केलं की कॉटनला जे स्प्रे करत होते तेव्हाच करत होते? कॉटनचे 2दा खत दिलाय. ह्या खत देताना मी सिंगल सुपर फॉस्फेट प्लस 15-15-15 RCF हे 2 खत दिले. बस, त्याच्यानंतर कुठलंच खत दिलं नाही. आणि अतिशय चांगला प्लॉट आहे. यशोदा सीडचा डेमो प्लॉट तुम्ही घेतला आपण, आणि जर पाहू शकता की कुठल्याच अडीचा याच्यावरती अटॅक नाहीये. फ्लावरिंग अतिशय छान आहे. तुमचा किती एकर वरती आहे हा प्लॉट? हा माझा यशोदा सीडचा डेमो अर्धा एकर वरती आहे. तर अर्धा एकर मध्ये किती उत्पन्नाची अपेक्षा आहे तुम्हाला? मला 8-9 क्विंटलची. 8-9 क्विंटल, कारण की ते फ्लावरिंग आणि ते शेंगांच्या स्वरूपात तुम्ही सांगताय. 5 शेतकरी बांधव, जरी 7-8 क्विंटल पर्यंत नाही आलं तरी 5-6 क्विंटल जरी उत्पादन आलं तरी एकरी जर ऍव्हरेज काढला तर 10+ होऊन जाईल आणि भावही चांगला आहे. तर आज आता अमन भाऊ, तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये आपण माहिती घेतली की कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलंय आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. की तुम्ही खूप चांगली शेती करताय आणि जवळजवळ तुम्ही जे 130 एकरचं जे मॅनेजमेंट करताय ते चांगलं आहे.